आज नांदणी मठाच्या माधुरी हत्तीला वनतारा येथे जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे। सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी व वनतारा यांनी माधुरी हत्ती नांदणी मठाकडे परत करण्याबाबत निर्णय होऊनही हत्ती पाठवण्यात विलंब होत आहे। वनताराकडून नांदणी या ठिकाणी अद्ययावत सोयीसुविधा केंद्र उभारण्यात आले, तरीही माधुरी हत्ती येण्यास विलंब लागत असल्याने आज वर्षपूर्तीनिमित्त माधुरी हत्तीच्या घरवापसीसाठी 1 दिवसीय उपवास करून नांदणी निषिद्धिका येथे माता चक्रेश्वरी देवीची महाआरती करून जनसंकल्प करण्यात आला। नांदणी येथील या मठाची 1300 वर्षाची आख्यायिका आहे। 1300 वर्ष हे गाव फेमस असलेला नांदणी मठ आहे आणि ते जैन परंपरेच्या अनुसार मुंगीला देखील न्याय द्यायची भूमिका ह्या जैन परंपरेत आहे। तिथं नांदणी मठ आहे। त्या नांदणी मठाचं एक 100वे वर्ष चालू होत आहे। शांतिगिरी महाराज इथं प्रथम मुनी होऊन गेले, त्यांची 71वी पुण्यतिथी जयंती आहे आणि गेली 40 वर्ष माधुरी नावाची हत्ती इथं राहत होती। ती पंचगंगा नदीत पोहायला जात होती। तिथले 20-25 गावातली लोक सर्व शेतकरी बांधव तिच्यावर प्रेम करत होते, लेकीप्रमाणे, बहिणीप्रमाणे, आईप्रमाणे। तर गेल्या 1 वर्षापूर्वी तिथून माधुरी हत्तीला वनतारामध्ये नेण्यात आलं। तर कोर्टाच्या निकालानं, हायकोर्टाचा निकाल, सुप्रीम कोर्टाचा निकाल, माधुरीला पुन्हा त्या गावात आणलं पाहिजे नांदणी मठात। त्यासाठी आदरणीय राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली 1 दिवसाचं उपवासाचं आंदोलन आलेलं आहे। त्याला मी स्वतः राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष महादेव जानकर, माझा पक्ष ह्या आंदोलनात सहभागी आहे। सकाळपासून आम्ही उपवास धरलेला आहे आणि ह्या गावकऱ्यांची, आसपासच्या परिसराची, इथल्या जनतेची इच्छा आहे, तमाम जनतेची, की माधुरी पुन्हा आमच्या गावात माहेराला आली पाहिजे, सासूरवाला आली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतोय। मी वनताराच्या ग्रुपला देखील त्यांनीच त्या माध्यमातून त्यांनी येऊन हे वनताराच्या लोकांनीच माधुरी कशी राहते त्याच्यासाठी बांधण्यासाठी मेडिकल, फर्स्ट एड, फार्मसी, नंतर आपलं मेडिकल सर्व जाणं खाणं व्यवस्थित कसं बांधलेलं आहे। तर त्यांना माझी हाय पॉवर कमिटीला विनंती आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ सेंटर, फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ द महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि ती कमिटीच्या ज्या 3 सदस्य बॉडी आहे त्या कमिटीनं येऊन लवकरात लवकर त्यांचा अहवाल देऊन ह्या माधुरी 13 सप्टेंबरच्या अगोदर नांदणीला यावी हीच राज्य आणि केंद्र सरकारला नम्रतेचं आव्हान करतोय मी। आपण मंडळींनी जनतेच्या भावनेशी खेळू नये हे नम्र आवाहन करतो आणि माधुरीला आमच्या पुन्हा गावात आणचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।